वात्सल्य वृद्धाश्रमात अन्नदान, निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेचे स्तुत्य उपक्रम। नाशिक हिरावाडी येथील वात्सल्य वृद्धाश्रमात निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेच्या वतीने वृद्धांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 11:30 वाजता संस्थेतर्फे अन्नदानाचा उपक्रम घेण्यात आला। वात्सल्य वृद्धाश्रम हे गेल्या 14 वर्षांपासून वृद्धांची देखरेख करीत असून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सुद्धा नव्याने वृद्धाश्रम बांधण्यात आले आहे। वात्सल्य वृद्धाश्रमात 80हून अधिक महिला, पुरुष, वयोवृद्ध, आजी आजोबा राहत असतात। समाजातील विविध सेवाभावी संस्था या ठिकाणी आजी आजोबांसाठी अनेक उपक्रम राबवून मदतीसाठी पुढे सरसावत असतात। निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्था सन 2018 पासून वात्सल्य सोबत जोडलेली असून जेवण तयार करण्यासाठी मोठी कुकर, शेगडी आदी उपयोगी वस्तू संस्थेतर्फे देण्यात आलेल्या आहेत। सर्वप्रथम जेवणा अगोदर मंत्रोच्चार करण्यात येऊन जेवणास सुरुवात झाली। संस्थेचे अध्यक्ष आणि उपस्थित इतर सदस्यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबा जेवण वाढवून स्वहस्ते जेवणाचे घास भरवून सेवेचा लाभ घेतला। विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेणे शक्य होत नाही। नोकरी आणि इतर कारणांमुळे अनेक मुले त्यांच्या पालकांपासून दूर राहतात, त्यामुळे वृद्धाश्रमाची गरज निर्माण झाली आहे। वृद्धाश्रमाचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास वृद्ध व्यक्तींना तिथे आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते। वृद्धाश्रमामुळे वृद्धांना एकटेपणा जाणवत नाही आणि ते आपल्या आवडीनुसार काम करू शकतात। हे वृद्धाश्रम नसून आनंदाश्रम आहे, असे अनुभव आजी आजोबांनी व्यक्त केले। निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेतर्फे रविवारी 30 नोव्हेंबर रोजी चेल रोड येथील देवमाता सदन येथे मुलींची नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर घेऊन शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे। यावेळी निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे, उपाध्यक्षा डॉक्टर रीमा पटेल, सरचिटणीस डॉक्टर एस तांबोळी, चिटणीस सौ आशा जाधव, मार्गदर्शक डॉक्टर दिलीप बेलगावकर, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष प्राचार्य उदय शेवतेकर यांच्यासह डॉक्टर प्रभाकर शिरसाट, मयूरभाई पटेल, रमेश घेरवाल, राजेंद्र जैन, विजय अल्लडवार, महेंद्र घोडके, लक्ष्मण कापडनीस, घनश्याम मोहरा, इब्राहिम खान, रहीम खान आदी मान्यवर उपस्थित होते। निर्मला लोककल्याण प्रबोधिनी तर्फे सर्वांना नमस्कार। निर्मला लोककल्याण प्रबोधिनी गेले 36 वर्षापासून एक चांगले सामाजिक चळवळीचे उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये या वृद्धाश्रमामध्ये आतापर्यंत आम्ही या 8वं वर्ष सुरू आहे। आम्ही दरवर्षी इथे येतो, जेवणाची सुविधा दिली जाते। त्याचबरोबर इथे जे साहित्य कमी पडतं ते सुद्धा आम्ही देतो। पूर्वी इथे जे वृद्ध होते त्यांना स्वयंपाक करायचं म्हणजे छोटे छोटे कुकर होते, तर आम्ही 15-15 लिटरचे मोठे कुकर दिले। शेगडी छोटी होती, मग आम्ही खूप मोठ्या एरियाचे मोठे शेगड्या पण दिल्या। या एक सामाजिक चळवळ आहे, याच्यामध्ये मान सन्मानच्या गोष्टी नाही, एक सेवा म्हणून हे काम चालू असतं आणि सेवा म्हणून करायचे आम्हाला। यापुढे पण इथे असंच सुरू राहील। नमस्कार, मैं निर्मला लोक कल्याण प्रबोधिनी उसकी वाइस प्रेसिडेंट डॉक्टर रीमा बर्वे और हमारे अध्यक्ष देवरे काका जी, इनकी सहायता से, उनके मार्गदर्शन से आज हमने यहाँ पे वृद्धाश्रम वात्सल्य वृद्धाश्रम में भोजन खिलवाया। सारे हमारे दादाजी दादी जी को बहुत प्रेम से, और यहाँ पे हम बहुत सारी कोशिश करते रहते हैं। ये हमारे प्रबोधिनी की तरफ से राशन लिया हुआ है हमने काफ़ी बार प्रबोधिनी संस्था की तरफ से। फिर खाने की चीज़ें जो मदद कर सकते हैं हम मदद करते हैं, और आशा करते रहेंगे कि हमारा जो जुड़ाव है वृद्धाश्रम के साथ, इनके साथ, वो लगातार चलता रहे। डॉक्टर प्रभाकर शिरसाट, मी माननीय देवरे साहेबांच्या सान्निध्यात सोसायटीमधून आलो, मेट्रो झोन सोसायटीमधून। सरांनी आम्हाला सांगितलं काल की मला आमचे सगळे मेंबर्स आले आणि इथं पाहून खूप आनंद वाटला। सगळे आजी आजोबांना भेटून असं कार्य खूप चांगलं आहे, लोकांनी याच्यात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। आणि सरांनी सांगितलं की आम्ही मोठमोठे कुकर वगैरे साहित्य दिलंय, तरी आमच्या परीने आम्ही पण पुरे मदत करू अशी मला आशा वाटते। मी चंद्रकांत पाटील, वात्सल्य परिवारात मला येऊन 5वं वर्ष लागलेलं आहे। माझ्या 4 वर्षाचा अनुभव वात्सल्य परिवारमध्ये, हे वात्सल्याचे जे मालक आहेत ते श्रीयुत सतीशजी सोनार सर व सौ पायल मॅडम यांच्या देखरेखीत किंवा यांच्या संचालनाने हा आश्रम चालत आहे। याला सरकारी मान्यता म्हणून काहीही नाही। जे असे थोर दानदाते आहेत
त्यांच्यावरच हे आश्रम चालत असतं. एकूण 150 आजी आजोबा आहेत. आमच्या 2 ब्रांच होत्या. आता तिसरी एक ब्रांच त्र्यंबकेश्वरला आमच्या सरांनी उघडलेली आहे. खूप आनंदात दिवस जातात येथे. येथे काही ना काही कार्यक्रम असतातच. आमच्या आश्रमात भजनांचे कार्यक्रम, म्युझिकल प्रोग्राम असतात. वेगवेगळे स्वरूपाचे कार्यक्रम आमच्यासाठी आमचे सर किंवा बाहेरची मंडळी जे दानदाते आहेत, थोर कलाकार आहेत, वाढदिवसाचे सुद्धा, लग्नाच्या सेलिब्रिटीज असोत किंवा काहीही कार्यक्रम असो, नाशिकमध्ये नाट्यगृह आहेत, त्या नाट्यगृहात सुद्धा आम्हाला बाहेर घेऊन जातात. विशेष करून आमच्या वर्षातून 2 ट्रिपा अशा पिकनिकच्या निघतात. त्या आम्ही सापुताऱ्याला जाऊन आलो आणि गंगापूर डॅमला पण आम्ही जाऊन आलो आहोत. येथे आश्रमात असलेल्या 40 आजी आजोबांचे मोतीबिंदूचे ऑपरेशनसुद्धा आमच्या सरांमार्फत, आश्रमामार्फत आमचे सगळ्यांचे 40 लोकांचे ऑपरेशन केलेले आहे. त्यामुळे मेडिकल सुविधा येथे भरपूर आहे. आमचे मेडिकल चेकअप दर 15 दिवसांनी होतं. आम्हाला येथे दिवस एकदम आनंदात जातो. आम्हाला असं वाटत नाही की आपण आश्रमात आहोत. हा आश्रम नसून एक आनंदाश्रम आहे. असं या आश्रमात येऊन मी आमचे भाग्य समजतो की असे काही आजी आजोबा आहेत की त्यांना कोणीच नाही, निराधार आहेत, त्यांना सुद्धा ते सर सांभाळत आहेत. त्यामुळे एकमेकांसोबत राहून, आपल्या वयोगटातील माणसांमध्ये राहून एक वेगळाच आनंद वाटतो.